कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा भरली आहे. आतमध्ये सगळे खोकेभाईच भरलेत. मनसेच्या बैठकीतून राज ठाकरेंची टीका. आपलं अस्तित्व जाणवून देण्यासाठी राज ठाकरेंची अशी विधानं. जनतेनं ज्यांना निवडून दिलं नाही ते विधानसभेत नाही तर विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा. नाशिकमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर. माझं राजकीय पुनर्वसन करा, सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी. तर महायुतीच्या यशात विखेंचा मोठा सहभाग, पुनर्वसन निश्चितच होईल. विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन. दिशाचे वडील सतीश सालियान उद्या मालवणी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्याची शक्यता. सालियान यांच्या वकिलांनी पोलिसांकडे पुराव्यांची केली होती मागणी. प्रकरणाच्या नव्यानं चौकशीसाठी याचिकाही दाखल. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियांची आत्महत्याच संजय राऊतांचा दावा. ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट. सुशांतनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमधून समोर. कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयकडून तपास बंद. दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा फोन आल्याच्या दाव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य. महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य प्रवक्ते कार्यकर्त्यांनी करू नये. काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद असले तरी इतर चांगल्या गोष्टी आत्मसात करा. नांदेडमधील कार्यक्रमातून अजित पवारांच्या सूचना. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहांसारखी. अडवाणींना शहाजहांसारखं एकांतवासात ठेवलंय. संजय राऊतांचा भाजपला टोला. राऊतांनी आधी आपल्या अवस्थेची चिंता करावी. लालकृष्ण अडवाणी सदैव भाजपसोबत राहिलेत. अडवाणींवर वक्तव्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. दरेकरांची राऊतांवर टीका. नागपूरमधील हिंसाचार 4 तासात नियंत्रणात आणला. दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत. अजितदादा तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो. पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकर यांच्याकडून शुभेच्छा. भ्रष्टाचारग्रस्त नागपुरातील संचारबंदी 6 दिवसांनी पूर्णपणे मागे. पोलीस बंदोबस्त मात्र कायम. जनजीवन पूर्ववत होऊ लागल्यानं नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त. सावज टप्प्यात आलाय, थोडीशी वाट पहा. सोलापुरातील कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा. दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता. मुंबई महापालिका स्तरावर हालचाली. आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी. अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी. तर संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून नियुक्ती. नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय. न्यायाधीश यशवंत वर्मांच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त. 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल. बंगळुरूत मुसळधार पावसाची हजेरी. रस्त्यांना नदीचं स्वरूप. वाहतुकीला मोठा फटका. खराब हवामानामुळे हवाई उड्डाणंही विस्कळीत. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.